नमस्कार सर्वांना, राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तर पहा, आज मी इथे गावरान पद्धतीची एक रस्सा घेऊन आलो आहे, पण आपल्या भाषेत काय म्हणतात की माशाचं कालवण पाहूया। तेही गावरान पद्धतीत आणि झटपट होणार। तर पहा, बऱ्याचशाच घरामध्ये ह्या पद्धतीचा रस्सा बनवला जातो, झटपट होतो। आणखीन ह्याला गावरान पद्धतीचा बोलला जाते। ह्याच्यामध्ये जास्त मसाले नाहीत, जे घरी असतात तेच। आणि इथे पीस बघा, जे माशाचं डोकं असतं ते इथे 2 डोके आहेत आणि त्याच्या शेपटीचा भाग आणि एक मधले 1-2 पीस। तर आपण एवढ्याच पीसचा रस्सा तयार करणार आहे। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया। तर पहा, आता इथे जे साहित्य पाहूया आपण। इथे सांगितल्याप्रमाणे 2 माशाची डोकी, शेपटीचा भाग आणि मधले 2 पीस घेतले आहेत। मसाल्यामध्ये जो मी प्रत्येक ह्याच्यामध्ये वाटण दाखवतो तेच आहे। भाजून घेतलेला कांदा, भाजून घेतलेलं टोमॅटो, भाजून घेतलेलं खोबरं, मूठभर कोथिंबीर, लसूण आणि आलं। इथे घरचा लाल तिखट मसाला घेतला आहे, जिरे, हळद आणि मीठ। इथे तुम्ही कढीपत्त्याचाही वापर करू शकता। आता इथे मी मसाला वाटून घेणार आहे थोडं पाणी घालून। तर पहा, मसालाही वाटून झालेला आहे आपला। आता इथे मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे गरजेनुसार। आता त्यामध्ये जिरे घालून घ्यायची। तुम्ही कढीपत्ताही आता इथे घालू शकता आणि थोडा ठेचलेला लसूणही घालू शकता। आता याच्यामध्ये जो वाटण केलेला आहे तो मसाला घालून घेऊया। आता हे छान असं मिक्स करून घेऊया। पहिलेच आपण मसाले भाजलेले आहेत, त्यामुळे इथे लगेचच भाजणार आहे आपला मसाला। आता 2 ते 3 मिनिटं तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे। तर पहा, मसाल्याने तेल सोडलेलं आहे। आता याच्यामध्ये हळद, गरजेनुसार मीठ आणि घरचा लाल तिखट मसाला। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे तुम्हाला हवा असेल तर लिंबू किंवा चिंचेचा कोळ किंवा मग कोकम ही वापरू शकता इथे तुम्ही। आणि जर काहीच वापरायचं नसेल तर आपण खाताना लिंबूचा वापर करतोच, तो आवर्जून करायचा, म्हणजे टेस्ट ही छान लागते आणि वास ही येत नाही माशाचा। आता इथे हे मसाले आपल्याला अजून 2 ते 3 मिनिटं छान असे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर पहा, इथे मसाल्याने हे तेल सोडलेलं आहे। आता याचमध्ये पीस घालून घेऊया जे आहेत ते। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं सगळ्या मसाल्यामध्ये। बऱ्याच घरामध्ये हे माशाचं कालवण असं बनलं जातं। इथे जे माशाचं डोकं आहे ह्याच्या अजून 1-2 पीस करून घ्यायचे। हे पूर्ण अखंड आहे। ज्या वेळेस माशाचं डोकं मोठं असतं तेव्हा त्याचे 2 भाग करून घ्यायचे। आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया आणि इथे मी गरम पाण्याचा वापर करणार आहे। तुम्ही गरजेप्रमाणे पाणी ॲड करून घ्यायचं। तर पहा, इथे पाणी मी ॲड करून घेतलेलं आहे आणि जास्त पण जितकं हवं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त हे करायचं। जास्त पाणी मासा शिजेल आणि मग कमी होईल असं नाही, मासा पटकन शिजला जातो। आता पहा, गॅसची फ्लेम लो आहे। आता मिडियम टू हाय फ्लेमवरती आपण शिजवून घेणार आहे मासा। तर इथे मी गॅसची फ्लेम वाढवते आणि आपण आता 10 मिनिटांनी पाहू। ज्यावेळेस आपलं कालवण हे तयारच होईल तेव्हा पाहू आपण। आणि पहा, इथे छान असं आपलं कालवण झालेलं आहे, गावरान पद्धतीचं झणझणीत। आता इथे जर गरम मसाला हवा असेल तर तुम्ही घाला, पण घालत नाही त्याच्यामध्ये गरम मसाला। हे असंच बनलं जातं एकदम सिंपलमध्ये। आता ह्याच्यावरती कोथिंबीर आवर्जून घालायची। तर पहा, इथे मी गावरान पद्धतीचं झटपट होणारं कालवण इथे दाखवलं आहे। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।